बे भोसडीचो म्हणजे शिकायला येतं का फिटायला का पण करायला येतं आढळले दिसत साडेवा इकडं मी शिकवत आहो आणि इकडं तुम्ही बोलू राहिले दिसत आम्ही सिलेबसच्या ह्याच्यात बोलत आहोत. कोणता सिलेबस शिकवत आहो सांगा बरं सिलेबस माहित नाही. भोसडीची हो तुम्हाला टेस्ट ना माहीत आणि तू फिटायला का पणा करता काय तू फिटायला का करता होते आम्ही? अरे बापरे कायची अरे भोसडीची हो इथं मी शिकवत आहो ना तुम्ही इथं फिटायला का करता काय लाक्षरम वाटतं का नाही वाटत बी तुम्हाला नाही वाटत तर मग काय करायचंय? उद्याला काय फळव्या तुम्ही लवकर क्लासच्या बाहेर ठीक आहे सर चाललो. निघ लवकर नाही तर असं कणपट लाल करून टाकीन पुरे ते नाही दिसत नाही चाललो मी. आणि तू काय बाबे नाही काय मी चाललो. निघ लवकर मग साले कसे कसे पोटते हवे आता ते शिकवत राहिलं तरी ऐकत नाही का बी झालं शाळेत गेलं तर मास्तर चिल्लावत राहते. शिस्त झाला मग करायचं का आपण करू आता दुसरं काम. अभी आले बा मांग काय शिला आली तुम्ही काय करू त्याला का गाडीत भरू तुम्हाला सांगत होते पाय मांग बोकाच्या विनं कोणत्या पोटीला आणलं पुढे मार हाय लाला इथं काय करतो काही नाही असंच तुझी आठवण करतो तू. हो का मस्काला तू खूप शिकला तू मस्त शिकवलं वय आले. जाऊ दे हे पोरगी कोण आहे त्यासोबत आहे? हे माझ्या घरी मुक्कामी आले. हो का हे ताई हे लोक कोण आहे पुरे कार्टून दिसू राहिले हे तसं घाण नको बोल हे माझे मित्र आहे. चले मुक्कामी आले करू करेल लंबाच आले भाऊ करतो का लंबाईले? हो चला लंबा तर करायला लागेल जास्तच फडफड करत आहे. चला रात्री करूनच टाकू मग मुक्काम केलं असं लेडच तर पट्टन वारच टाकतो डायरेक्ट उरावर. आमच्या कायचा विचारात गेला रे बाबा नाही ना काय नाव आहे का इथं पाहुण्यांचं? मंजू नाव आहे मंजू. हो का चांगलं नाव आहे. हाय मंजू. इथं या दादा किती घाण दिसते का याचे केस पाहिजे कसे दिसते घाण येशील तुला घेऊन नका लवकर चालले जा घरी. बरं ठीक आहे जातो चालेल घरी. साला किती हरामखोर लोक येते त्याच्या घरी. मग आता काय बोलावं बोलायची पद्धत नाही. जाऊ दे ना भगतपुरी बाय